नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतोय आपला नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जबरदस्त म्हणजे जबरदस्त. थोडं लेट झालं पण ग्रेट झालं. असं म्हणतात ना, एंट्री लेट होगी बट ग्रेट होगी. अधिक महिना म्हणजेच 2-2.5 वर्षानंतर अधिक महिना येतो तर तो अधिक महिना होता. अधिक महिन्याच्यामुळे पाऊस थोडा उशिरा होता आणि बरोबर 21 तारखेला म्हणजेच रविवारी अधिक महिना संपला होता आणि रविवारी संध्याकाळपासून जबरदस्त एकदम चांगली हजेरी लावली पावसाने. म्हणजे तसा कोकणकरांना पाऊस पाहिजे होता. शेतीसाठी सर्व शेतकऱ्यांना जसं पावसाची गरज होती ना, ते पाऊस सुद्धा पडला आहे. कारण बऱ्याच ठिकाणी उन्हाच्यामुळे पाणी वगैरे आटलं होतं. म्हणजे आपलंच कोयना धरणही आटलं होतं, बऱ्याच जणांना माहिती असेल. तर सगळ्याकडे पाण्याचा तुटवडा पडत होता. विहिरी वगैरे आटल्या होत्या. काही जणांना तर प्यायच्या पाण्याचे पण प्रॉब्लेम झाले होते. परंतु आता हे सगळं भरून जाते, कारण मस्त हजेरी लावले पावसाने. सुरुवातीला जो अवकाळी आला होता ना, त्यावेळेला जसं वादळ वारा झाला होता तसं काही नाही, परंतु जबरदस्त. काही जणांची शेतीची कामं आता राहिली होती ना, ती बऱ्याच जणं म्हणजे आता पावसातून तर काही करू शकत नाहीत, कारण पावसातून थोडं उकळ वगैरे काढू शकत नाहीत, कारण काढताना गेलं तर पूर्ण चिखल होऊन जाणार आहे. जसं मध्ये मध्ये गॅप पडतो आहे ना, त्या टायमामध्ये सगळेजण आपली कामं करायला सुरुवात करत आहेत. पाऊस दाखवतो तुम्हाला बघा. इकडे पाठीमागे पाणी बघा, पूर्ण त्या पायवाटेने पाणी आता व्हावं लागलं. म्हणजे हे सगळं पावलीचं पाणी आहे. आपल्या ज्या घराच्या पावल्या असतात ना, त्यांचं पाणी सगळं येतं आहे. इथे आपल्या थोड्याशा काजू आणल्या होत्या, त्या पण लावायच्या राहिल्या होत्या. बरेच दिवस इकडे मांडावर पण गेलो नव्हतो. आता पावसातून कसं दिसतं ते बघूया. दिसते आता मी दाखवून नाही, सगळं पावलीचं पाणी आहे. मांडाचा परिसर बघा, पावसाळ्यातून कधी मस्त दिसतो एकदम. आणि आता ही रोपं वगैरे वाढतील, म्हणजेच आम्ही इकडे दाढी बोलतो, जे दाढी पेरलेली आहेत ना, त्यांची आता वाढ झपाट्याने होईल. सकाळीच मित्रांनो, कारण रात्रभर पाऊस मजबूत लागत होता आणि कालही लागला, परवा दिवशी संध्याकाळी लागत होता. जमीन व्यवस्थित एकदम ओली झाली होती, जशी फोड काढण्यालायक होती ना तशी झाली होती. तर सकाळीच लवकर उठलो आणि जवळजवळ आम्ही 7 वाजताच गेलो होतो, कारण सकाळी जरा पाऊस नव्हता आणि म्हटलं उकल जर काढून होईल लवकरच. आणि बरोबर टायमावर अगदी वेळेत आपली जी काही मळ्या राहिल्या होत्या फोड काढायच्या, म्हणजे जोकल काढायच्या ना, त्या काढून मी घरी आलो. घरी आल्याच्यानंतर म्हणजे येताच जबरदस्त सुरुवात केली होती. कारण इकडे कोकणात माहीत आहे की जरा जरी पाऊस वगैरे आला तर लाईटचा वगैरे प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे सकाळी मी व्हिडिओ बनवला नाही.
चार्जिंगचा वगैरे प्रॉब्लेम होता. तर आपली फोड वगैरे पूर्ण झाली. आता काही दिवसानंतर बेरणी वगैरे करायची झाली तर करू, कारण उकळ काढल्याच्या नंतर बेरणी यासाठी करतात कारण शेतामध्ये नंतर रान वगैरे येतं ना, आपण जे लावणी वगैरे लावतो त्याच्यामध्ये जास्त रान वगैरे येते. ते रान वगैरे येऊ नये म्हणून, कारण बेर काढल्याच्यानंतर जमिनीची व्यवस्थित नांगरणी होते, कारण ढेप बारीक वगैरे होतात, चिखल मळला जातो चांगला, त्याच्यामुळे रान येण्याची शक्यता कमी असते. आपण जर परत बेरणी वगैरे काढली तर आपण बघूच. हळूहळू आता थोडासा पाऊस कमी होत चालला आहे. मगाशी जसा वरती गेलो होतो ना मी मांडावरती, त्या पद्धतीत जसा पाऊस पडत होता तसा आता नाही आहे. बारीक एकदम रिमझिम आहे. हा बघा, हवामान खात्याने सकाळच सांगितलं आहे रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. पाऊस मित्रांनो आता वाढला आहे, एकदम मुसळधार पडतोय. आपली गाडी इथे पार्किंग केलेली आहे. पाणी बघा, नुसतं पाणीच पाणी आहे. असाच जर पडत राहिला तर उमलाटं वगैरे सुटतील आणि पर्याला आऊर येईल. तर अजून काय आपल्या पर्याला आऊर आलेला नाही. पाकाडीन पाणी बघा किती येते. असला पाऊस पडतोय जबरदस्त. रे थोड्या वेळापूर्वी मित्रांनो मी बोललो ना पाऊस थोडा कमी झाला होता, परंतु आता अचानक वाढला आहे. तर पाणी किती काढणे बघा. तू भिजत कशा आलं? छत्री जाय दिल्ली. गुरं गेली होती चारायला, ते आणलं नाही बघा. आमच्याच वाडी दिला आहेत. या बाबांकडे घोंगडी आहे ती बघा. पूर्वीची माणसं वापरायची ना घोंगडी, ती घोंगडी आहे. अजिबात पाणी आत जात नाही की थंडी लागत नाही. जबरदस्त.
आता या कोंबड्या कमी प्रमाणात आढळत असतील,